दावोस इथं महाराष्ट्रानं घडवला इतिहास. दुसऱ्या दिवशीपर्यंत 15,70,000 कोटी गुंतवणुकीच्या एकूण 54 सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या. सुमारे 16 लाखांची रोजगार निर्मिती. महाराष्ट्राचा रिलायन्ससोबत 3,05,000 कोटी गुंतवणुकीचा करार. ही गुंतवणूक सेवा क्षेत्रात होणार असल्यानं सुमारे 3 लाख रोजगार संधी. ॲमेझॉनसोबतही मोठा करार. महाराष्ट्रानं विकासाची गती पकडली असून 2031-32 पर्यंत $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनू शकतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास. दाओसमध्ये पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जात भारताच्या शिष्टमंडळानं भारत प्रथम या दृष्टिकोनातून मांडली भारताची विकास गाथा. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 128व्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन. पराक्रम दिवस होत आहे साजरा. विकसित भारताच्या प्रवासाला नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्वातंत्र्य चळवळीत दाखवलेल्या एकजुटीच्या प्रेरणेतून बळ देण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन. अमेरिकेसह परदेशात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या भारतीय नागरिकांच्या कायदेशीर मायदेशी परतीसाठी भारत सरकारकडून द्वार खुली. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर. महायुतीचं नुकसान होईल अशा नेत्यांना पक्षप्रवेश न देण्याचा महायुतीतील तिन्ही पक्षांचा निर्णय. समन्वय साधूनच मोठ्या नेत्यांच्या पक्षप्रवेशाचे निर्णय घेतले जातील. चंद्रशेखर बावनकुळे. जळगावात झालेल्या रेल्वे दुर्घटनेतील मृतांची संख्या 13वर. मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून 5 लाख रुपयांची आर्थिक मदत. रेल्वे सुरक्षा आयुक्त करणार अपघाताची चौकशी. कुख्यात गुंड छोटा राजनचा सहकारी DK रावसह अन्य 6 जणांना खंडणी प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेकडून अटक. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. ST बस स्थानकांवर बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानाला प्रारंभ. आणि 19 वर्षांखालील महिलांच्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताची श्रीलंकेवर 60 धावांनी मात.